मुलुंड तहसीलदार या ठिकाणी आपल्या आरक्षणाच्या चळवळीसाठी या ठिकाणी निवेदन ओबीसी समाजाने दिलेले आहे। या ठिकाणी ओबीसीचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत। आपण जाणून घेऊया त्यांची मते काय आहेत, ते त्यांच्या मागण्या काय आहेत त्या। सर, शासनाला आपल्या काय मागण्या आहेत? आज या ठिकाणी ओबीसी संघर्ष समन्वय समिती आणि ओबीसी व्हिजिलन्स संघर्ष समिती यांच्या वतीने माननीय तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, ओबीसी मंत्री आणि उपसमितीचे अध्यक्ष या सगळ्यांना आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ओबीसींच्या ज्या मागण्या आहेत त्या त्यांच्यासमोर आम्ही मांडलेल्या आहेत। त्या मागण्या कोणत्या, तर या देशाची आणि देशाची झाली नाही तर राज्याची ही जातनीय जनगणना व्हायला पाहिजे। त्याचबरोबर मराठ्यांचं ओबीसीकरण होता कामा नये आणि या ठिकाणी जे MPSCच्या परीक्षा आणि 11वीची जी प्रवेश प्रक्रिया आहे ती मराठा समाजाच्या धमकीमुळे ती पुढे ढकलण्यात आलेली आहे। तर कोणाच्याही धमकीला भीक न घालता या ओबीसीतल्या 88% नव्हे 100% युवकांचं आणि तरुणांचं जे भवितव्य आहे त्या भवितव्याच्या दृष्टिकोनातून ताबडतोबीनं याच्यावर निर्णय घ्यावा अशी आम्ही या ठिकाणी माननीय तहसीलदारांमार्फत विनंती केलेली आहे। ओबीसींचे अनेक बाकीचे प्रश्न आहेत। आर्थिक विकास महामंडळ असू दे, महाज्योतीसारखी संशोधन संस्था असू दे की ज्याच्यामधून मनुष्यबळ निर्माण केलं जातं, प्रशिक्षित केलं जातं, म्हणजेच ओबीसीमधल्यांना प्रशिक्षित करून त्यांना अधिकारी बनवण्याच्या दृष्टिकोनातून महाज्योतीचा उपयोग होणार आहे, ती अजूनही कार्यान्वित झालेली नाही। त्याला राज्य शासनानं फंड दिलेला नाही आहे, आर्थिक महामंडळांना फंड दिलेला नाही आहे। तो ताबडतोबीनं त्यांनी हा फंड पुरवावा अशी मी या ठिकाणी माननीय तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना विनंती केलेली आहे। जशी आम्ही या ठिकाणी करतो आहोत तशी महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तहसीलदार कचेरीवर अशाच प्रकारची निदर्शनं होऊन केली जात आहेत। हे आंदोलन जे आहे ते अतिशय शांततापूर्ण आम्ही आज करत आहोत, उद्याही शांततापूर्णच करणार। परंतु जर शासनानं आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर नागपूरला जे विधानसभेचं अधिवेशन होणार आहे ते 7 डिसेंबरला सुरू होणार आहे। त्या 7 डिसेंबरला पहिल्याच दिवशी आम्ही त्या नागपूर अधिवेशनालाच घेराव घालणार आहोत हे मी या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात युवा वर्गही उपस्थित आहे। दापोली समन्वय तालुका अध्यक्ष सन्मानित विशाल मोरे यांनाही विचारूया त्यांच्या लोकसंख्याविषयी, ओबीसींची जी लोकसंख्याविषयी ते काय त्यांचं काय म्हणणं आहे? नमस्कार। आज या ठिकाणी ओबीसी संघर्ष समन्वय समिती आणि व्हिजिलन्स मार्फत राज्यामध्ये जवळपास सर्व तालुक्यांमध्ये आज प्रचंड प्रमाणामध्ये आंदोलन होत आहे। खऱ्या अर्थानं ओबीसींच्या विविध मागण्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत आणि त्याचबरोबर आज आपण जर पाहिलं तर जातनिहाय जनगणना आहे ही सर्वात इम्पॉर्टंट भाग आहे। खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर ब्रिटिशांनी 1881मध्ये जनगणना सुरू केली आणि त्यानंतर 1931ला ही भारत सरकारने शेवटची गणना केली होती आणि त्या शेवटच्या गणगणनेमध्ये 52% ओबीसी समाज होता। निश्चितच आज 2000 म्हणजे 1931 पासून आज 2020 आहे, निश्चित आकडेवारी ओबीसी समाजाची वाढलेली असेल याची आम्हाला पूर्ण खात्री आहे। ओबीसी ब्रिटिशांनी हे का चालू केलं होतं जनगणना की सर्व या देशामध्ये असणाऱ्या सर्व जातींच्या लोकांना प्रतिनिधित्व मिळावं म्हणून आणि त्या अनुषंगानं आज ज्याप्रमाणे ओबीसी आज भारत सरकारने ज्या प्रकारे जनगणनेचं सर्क्युलर बनवलेलं आहे त्या सर्क्युलरमध्ये 29 रखाणे आहेत आणि या 29 रखाण्यांमध्ये रखाना नंबर 13 ज्याप्रमाणे ST म्हणजे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती यांचं एक स्वतंत्र रखाना आहे त्याप्रमाणे ओबीसींचं सुद्धा स्वतंत्र म्हणजे मागासवर्गीयांचं सुद्धा स्वतंत्र रखाना असावा ही आमची प्रामुख्याने मागणी आहे। जर ओबीसीची जातनीय जनगणना झाली तर नॉन क्रिमिनलची अट रद्द होणार आहे। त्याचबरोबर विधानसभेत
लोकसभेमध्ये असणाऱ्या ज्या आरक्षित जागा आहेत त्या आम्हाला मिळणार आहेत. केंद्र सरकारच्या आर्थिक बजेटमध्ये 10 लाख करोड आणि राज्य सरकारच्या आर्थिक बजेटमध्ये जवळपास 50,000 करोडची तरतूद होणार आहे. त्याचबरोबर ओबीसींचे सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक असे विविध प्रश्न आहेत. हे प्रश्न मला वाटतं मार्गी 100% लागणार आहेत. ओबीसी विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्तीचा जो प्रश्न आहे हा जवळपास 100% ओबीसी हे जर जातीय जनगणना झाली तर 100% त्यांना शिष्यवृत्ती मिळणार आहे. अशा विविध मागण्या आहेत. शिवाय ओबीसींच्या प्रमाणामध्ये म्हणजे लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये असणारं जे आमचं प्रतिनिधित्व आहे, हे प्रतिनिधित्व आपल्याला प्रत्येक ठिकाणी मिळणार आहे. आणि त्या पद्धतीनं आज या ठिकाणी जर शासनाने आमची दखल घेतली नाही, हे फक्त आम्ही आज निवेदन दिलेलं आहे, तर भविष्यामध्ये आम्ही आता रस्त्यावर सुद्धा उतरणार आहोत. आज या ठिकाणी मोजकेच आमचे कार्यकर्ते 50-100 आलेले आहेत. तर भविष्यामध्ये आमच्यामध्ये लाखो करोडो ज्या या देशामधला ओबीसी वर्ग आहे तो या ठिकाणी होणार आहे. मराठ्यांचं ओबीसीमध्ये ओबीसीकरण करू नये. या ठिकाणी आमच्या ताटामधलं आम्ही त्या मराठ्यांबद्दल कोणत्या प्रकारची भाष्य त्या ठिकाणी करणार नाही आहे. सरकारने त्यांना कोणत्या काय मागण्या त्यांनी द्यावं, त्यांचं आरक्षण त्यांनी द्यावं, परंतु आमच्या ताटामधलं देऊ नये हीच आमची या ठिकाणी कळकळीची विनंती आहे. भविष्यामध्ये अशा प्रकारचं करणार आहोत. धन्यवाद. धन्यवाद. प्रशांत कदम, मुलुंड.